दीपू, आज केसात फूल वगैरे? बँकेत कोणीतरी विशेष दिसतंय ज्याला चाफ्याचा वास आवडतो. उगाच काही बोलू नकोस हा ताई. आणि तुला माहिती आहे ना मला चाफा किती आवडतो ते, म्हणून माळ, म्हणजे कसं दिवसभर सुगंध येत राहील. ताई, माझं सोड, मला सांग सध्या तुझं काय चाललंय? नवीन कुर्ता वगैरे मस्त आहे ना? हो. कोणी दिला? ते सोनालीने दिला. खरंच? प्लीज दीपू, तिने इतका प्रेमाने दिला. उगीच तुझं आपलं काहीतरी असतं. दीदी दीदी हो शलाका नयन कानविंदे, जरा आजूबाजूला बघा. तुमच्या केसातलं पाणी माझ्या कुर्त्यावर उडतंय हो. अमेरिकेत असं केलं ना तर जीजू तुमचा एकदम मशरूम कट करून टाकतील एवढूसा. चालू दीपू बघ नाही कशी. नाही आवडलं? नाही आवडलं ना? मला चिडवतेस तिला, आणि अजून लग्न झालं नाहीये तिचं. आणि दीदी तू अजिबात काळजी करू नकोस, जीजू ना नाही देणार त्रास तुला. लाजली आहे. फोटो दे ना, फोटो फोटो. मालती, तुमचे सगळ्यांचे दागिने गहाण ठेवून पैसे आणलेत. फार वाईट वाटतं ग मला. वाईट वाटून घ्यायला वेळ नाहीये आपल्याकडे. पाणी, दूधवाला, वीज बिल, सोसायटीचं बिल, सगळी बिलं द्यायची बाकी आहेत. यातनच देणार आहे मी. हो, आणि त्या अंगठीसाठी दीपूची एवढी बोलली ती पण बँकेत भरून टाकूया याच्यातूनच. कमालच करताय. घर खर्च संपला की कार्यालयाचा ऍडव्हान्स, झालंच तर नयन रावांसाठी साखरपुड्याला एखादा चांगला सूट शिवायचा आहे. दीदीसाठी पण एखादा दागिना घेऊयात ना. हा, मग उरणार आहेत का पैसे? अरे पण आपण नयनरावांसाठी साखरपुड्याला तो पायजमा आणि सदरा घेतलाय की बस झालं मग. आणि नयनराव माझ्यासारखे साध्या गोष्टी समाधान मानणारे वाटतात ग. खरंय. पण ते राहून राहून ना दीपूची एवढी मोडली, फार मनाला लागून राहिले. बाबा, अहो असं काय करताय? दीपू आहे आपली. आपण काय ते मनात भीती भरून राहिले ग. बाबा, ती भीती आधी मनातून काढून टाका. आणि हो, माझ्या एफडीचं ना आपण नंतर बघू. हे सगळे जे पैसे आहेत ना ते फक्त दीदीच्या लग्नासाठी. आणि जो बाकीचा घर खर्च आहे ना तो आपण माझ्या सॅलरीतून करू, ठीक आहे? बरं, मी निघते आता. बाय. अरे वा, आज चाफ्याचा सुगंध दरवळतोय. बाबा, मी केसात माळ आहे. हो का? छान छान छान. हो, ये ये. खरंच भाग्यवान आहोत आपण. दीपू सारखी एवढी गुणी मुलगी आहे आपल्याला. हो, आणि दीदीला नयनरावांसारखा गुणी नवरा मिळालाय. नयन कानविंदे हा फरारी डिफॉल्टर अमेरिकेतनं परत आलाय अशी पक्की खबर आपल्याला मिळाली आहे. त्याआधी थुंकून ये रे. हो हो. सॉरी. नयन कानविंदे तो आलाय ना तर तो अमेरिकेमध्ये परत जायच्यात आपल्याला आपली तुंडलेली रक्कम आहे ना ती परत मिळवायला पाहिजे. तुम्ही काही करा, आजच्या आज जा आणि ती वसुली करून आणा. 5% देतो ना जास्त कमिशन. केस खूप जुनी हो, प्लीज. फॉरेनर झोलर, मजा येणार आहे. मला मारा, जोडा, त्याची पप्पी घ्या, पैसे परत आणा म्हणजे झालं. ही बाकीच्या डिफॉल्टर्सची लिस्ट. सोनटक्के मी माझ्या स्टाईलने रिकव्हरी करेन, पण आपल्या अहिंसाबाईंचं काय? इकडे रिकव्हरीला गेल्यावर जर तिने नाटकं केली आणि रिकव्हरी झाली नाही तर त्याला. गुड मॉर्निंग सर. या 100 वर्ष आयुष्य आहे.
कालची कॅश. आले रे बाबा, पैसे आले. सत्तू सर, आजची लिस्ट आहे का? बघू. नाही नाही, नको नको. तुम्ही आज इथे बँकेतच काम करा, इंद्राजी वसुली करतील ना. नाही सर, मी असं काम सोडून बँकेत नाही बसू शकत. सर, मी आत येऊ का? सर, तुम्हाला बातमी कळली का? अहो, देवेकर मॅडमची मुलगी शेजाऱ्याबरोबर पळून गेली. हो का? तुम्हाला फोन करून सांगितलं मी पळून जाते म्हणून? शट अप. ओके. इंद्रा, नाईस शर्ट. हा, माझाही नवीनच आहे. ब्रँडेड आहे, ब्रँडेड. शट अप. ओके. सर, तुम्ही यांना सांगितली की नाही गोड बातमी? हा? कोणती बातमी? इंद्राजी, तुम्हाला सांगणारच होतो मी, तुम्हाला या क्वार्टरचं बेस्ट रिकव्हरी पार्टनरचे अवॉर्ड डिक्लेअर झाले. काँग्रेट्स इंदिरा, काँग्रेट्स. कसं आहे इंद्राजी, तुम्ही जे काम करता ना ते बँकेने पगारावर ठेवलेले एम्प्लॉई आहेत ना ते करत नाहीत. हाच मोठा प्रॉब्लेम आहे. अहो, त्यांनी जर ते काम व्यवस्थित केलं ना तर तुमच्यासारखे एम्प्लॉई नसलेल्या लोकांना कमिशन वगैरे द्यावं लागणार नाही ना बँकेला. बँकेचा खूप खर्च वाचेल त्यामुळे. अभिनंदन. हा, इंद्राजी. थँक्यू. इंद्राजी यांनी शुभेच्छा न देता यांना थँक्यू. आणि मी शुभेच्छा देऊन पण मला साधं स्माइल पण नाही. मी निघते, म्हणजे निघायची तयारी करते. इंद्राजी, तुम्हाला सर्दी झाली आहे का? एक तर इंद्राला फुलाची ॲलर्जी, त्या दोन्ही मॅडमनी. सत्तू, सोनटक्के, मॅडमना जर वसुलीला नेलं तर मी वसुलीची गॅरंटी देत नाही. मग कटवा तिला, तुम्हाला पाहिजे ते करा. वसुली आज व्हायलाच हवी. ए इंदिरा, यार त्या बँकवाल्याला सांग यार, आज आपणच जायचं गेम करायला. तू नको येऊ आमच्या बरोबर. आणि तुला वाटतं ऐकेल ती? अरे हट्टी आहे एक नंबरची. वरून 1000 प्रश्न आपल्यालाच विचारेल. अरे यार, मग तिला कसं कटवायचं? इंदिरा यार, सांग ना कसं कटवायचं? आपण तिला चुकीच्या पत्त्यावर पाठवायचे. कुठे पहिली विजिट? मॅडम, चाफा फुलिंग नाही सा. हो, कुठे पहिली विजिट? जवळच आहे. तुला नाही? नवीन क्लायंट आहे. तुम्हाला कार्ड देतो. इथे तुम्ही जा आणि कामाला सुरुवात करा. तुम्ही नाही, आमची वाट बघू नका. आम्ही कदाचित नाही येणार. 21,000 21,000 रुपये यांच्याकडून घ्यायचे. ओके. ऑल द बेस्ट. थँक्यू. हे कुठे पाठवलंस तिला? मला तरी काय माहित. पाकिटातून पहिलं कार्ड निघालं ते दिलं तिला. बरं चल, आता त्या कानविंदेचं वांदे कर. फक्त तुला शेवटचं सांगतोय, शिकवणी चालू असताना फोन बंद ठेवायचा. हो सर. उद्यापासून आणायचंच नाही. उद्या नाही, परवा. उद्या शिकवणी नाहीये, माहितीये ना? हो सर. या. थँक्यू सर. चला. आलती चहा टाक दे जरा.
आता अरे या 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 नमस्कार या अचानक तुम्ही म्हणजे सगळं ठीक आहे ना? बाबा काल जे काही घडलं त्यामुळे खूप अस्वस्थ वाटत होतं, काय म्हणून म्हटलं स्वतः येऊन तुमची माफी मागावी. बाबा काल जे काही घडलं त्यासाठी आय एम रिअली सॉरी बाबा. अरे काय म्हणजे असं काय बोलताय तुम्ही? आमच्या मनात काहीच नाही तसं. तुम्ही बसा बसा, मी दीदीला बोलवतो. हा हा हा. ए दीदी, नमस्कार. नयन आहे का? नाहीये तो घरात. पण तुम्ही कोण? नाहीये. अहो पण अमेरिकेवरून आला ना. हो, तो आलाय. पण तुम्ही कोण? SP बँकेतून आलोय. 20 लाखांचं लोन आहे त्याचं. 6 हप्ते थकवलेत त्याने. पण तो नाहीये घरात. परत येईल ना, तोवर थांबतो आम्ही घरात. हे? ही गुंडगिरी खपवून घेणार नाही आम्ही. एक पाऊल जरी घरात टाकलत ना तर पोलिसांना फोन करून सांगेन माझ्या अंगावर हात टाकला म्हणून. इंद्रा, बाईलाच बेरकी दिसते, जरा सांभाळून बाबा. काय रे, लोकांच्या घरात घुसून बाई माणसाला त्रास द्यायला तुम्हाला लाज नाही वाटत का? चला निघा इथून. कोण आहे? कोण आलंय? अहो बघा ना, गुंडगिरी करतायत. ओ बाई, आमचं त्या नयनकडे काम आहे, तुमच्याकडे नाही. त्याला सांगा येतात 24 तासांच्या आत SP बँकेत 2 लाखांचा हप्ता जमा कर. जर नाही केला तर अमेरिकेत परत नाही जाऊ शकणार तो. धमकी? धमकी देतोस बाई माणसाला? ओ सर, मिसेसला मापात राहायला सांगा जरा. 24 तासात नयनला 2 लाख रुपये. बाई माणूस आहे म्हणून गप्पा होता मी, नाहीतर नाही. मी सांगतो, मी समजून सांगतो ना. तू आज चल, आज चल चल आज चल. सत्तू, खरंच बँकवाली जर असती तर राडा न करताही रिकव्हरी झाली असती. बँकवाली राडा न करता रिकव्हरी? इंद्रा, बँकवाली तुझे विचार बदलायला लागले यार. चल, काही काय. अरे खरंच. फक्त 21 रुपये मिळतील. सर तुम्हाला 21,000 द्यायचे. अरे काय वेळ लागलाय? मी आणि 21,000? तुमच्या मंडळाला काय वाटलं, मुलींना पाठवून माझ्याकडून 21,000 वसूल करता येतील म्हणून? 21 रुपयाच्या वर 1 पैसा देणार नाही मी. हवं तर घ्या, नाहीतर निघा. सॉरी सर, पण मी 21,000 घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. अरे काय जबरदस्ती आहे? अहो सहन नाही करणार आहे मी. वर्गणी ऐच्छिक असते आणि तुम्ही दादागिरी नाही करू शकत. नाही, बरोबर आहे तुमचं. वर्गणी ही ऐच्छिकच असावी. माझे बाबा सुद्धा दरवर्षी 21 रुपयेच देतात. अरे वा रे वा, हे बरं आहे. तुमचे बाबा 21 देणार आणि मी 21,000 द्यायचे. अहो हो, कारण ते वर्गणी देतात. तुमचा बँकेचा हप्ता आहे. हप्ता? कसला हप्ता? कोणती बँक? ए पोरी, बरं आहे ना तुझं? तू वर्गणीच घ्यायला आलेस ना? नाही, मी SP बँकेतून आले, तुमचा थकलेला हप्ता वसूल करायला. एका मिनिटात निघायचं, एका मिनिटात निघायचं. मी कोणतंही कर्ज कोणत्याही बँकेतून घेतलेलं नाहीये. मूर्ख कुठली. चल. वा वा, असा दुधाचा आलं घातलेला चहा अमेरिकेत सुद्धा नाही मिळत. मी बघते. हॅलो, हसायला काय झालं? नयन आहे ना तिथे? फोन दे त्याला. जीजू, तुमच्या आईचा फोन आहे. अच्छा, द्या माझ्याकडे. इथे का फोन केलाय? काय त्यांचा मोबाईल बंद असेल काही. हॅलो. हा मम्मा. अरे नयन, अरे ते बँकेचे लोक आले होते वसुलीसाठी. येत्या 24 तासात 2 लाख रुपये जमा करा, नाही तर त्रास होईल अशी धमकी देऊन गेलेत ते. अच्छा, अगं मस्त स्कीम आहे. एक काम करतो, मी यांना पण सांगतो. म्हणजे काय, सगळ्यांचा फायदा व्हायला हवा ना. बरं. तो
फोन घरी विसरलो ना, तर मम्माने इथे फोन केला. काय म्हणत होत्या? आम्ही अमेरिकेमध्ये खूप चांगल्या रिटर्न देणाऱ्या स्कीम मध्ये 50 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. 20% पर ॲनम रिटर्न आहे. मम्माने ती स्कीम तुम्हाला पण सुचवायला सांगितली. इंडियन करन्सी प्रमाणे आता तुम्हाला फक्त 2 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत. चांगली आहे स्कीम, चांगली आहे. पण कसं आहे, सध्या तुमचं लग्न होऊन जाऊ दे. मग भविष्यात विचार करू. ऐका 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 एसपी बँकेतल्या बंधू आणि भगिनींनो, आवाजाला काय झालं तुझ्या? तो हेलियमचा फुगा असतो ना, त्यातला हेलियम गळ्यात गेलाय आणि गळ्याचा फुगा झालाय. ऐका 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 या सर. ऐका, सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका. जास्त वेळ न घालवता आपण इंद्राजींचा सत्कार करूया, कारण या क्वार्टरचा बेस्ट रिकव्हरी एजंट म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. चला वेळ न घालवता सत्कार करून टाकूया. गणपत काका या. सोनटक्के. सर सर. मी सोनटक्के आणि सगळ्याच स्टाफचा आभारी. हे अवॉर्ड, हे मेडल फक्त माझं नाही, आपल्या सगळ्यांचं. यापुढेही मला अशीच साथ देत राहा. कॉंग्रॅच्युलेशन्स इंद्राजी, खरंच खूप छान काम करता तुम्ही. हे अवॉर्ड तुम्हालाच मिळायला पाहिजे. आणि हो, तुम्ही मगाशी जो ऍड्रेस दिलात ना, तिथे सुद्धा खूप छान झाली आहे माझी रिकव्हरी. थँक्यू. आय एम सॉरी. आज चूक माझी होती, मान्य. आज जर तुम्ही सोबत असतात तर रिकव्हरी नक्कीच झाली असती. उद्या सोबत जाऊया. कस्टमरचं नाव आणि पत्ता कागदावर मागे लिहिला. आश्चर्य आहे हा. इंद्राला फुलांची ॲलर्जी असून सुद्धा त्याने तुला गजरा दिला. इंद्राजी, इंद्राजी, सॉरी. इंद्राजी, अहो तुम्ही मला सकाळीच का नाही सांगितलं तुम्हाला फुलांची ॲलर्जी आहे? सकाळपासून या चाफ्यामुळे तुम्ही किती शिंकताय. माझ्या ॲलर्जीपेक्षा तुम्ही हा केसातला चाफा काढलात ना, त्या काढल्याचा जास्त त्रास होतोय मला.
हा चाफा तुमच्या केसातच असू द्या, तो तिथे जास्त सुंदर दिसतो.